पार्थ आणि काव्याच त्यांच्या नात्याला तोडणार. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपण पाहतो की काव्याच्या पायाला ते खडे रुतले जातात. आणि काव्याच्या पायाला खडे रुतल्यानंतर लगेचच आता इकडे काव्याला त्रास होऊ लागतो. त्याच वेळेला पार्थानी इकडे नंदिनी हे दोघेजण तिला सावरत असतात. दोघांनीही तिला सावरल्याच्या नंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र ही स्पर्धा जी आहे त्यांच्यासाठी एवढी महत्त्वाची नाहीये. तेव्हा नंदिनी म्हणत असते, मला माझ्याच बहिणीसोबत कोणती स्पर्धा करायची नाहीये. खेळू तर सोबत खेळू, जिंकू तर सोबतच जिंकू, आणि एकमेकांची साथ कधीच सोडणार नाहीयेत आम्ही, असं सुद्धा इकडे आता नंदिनी बोलत असते. आणि अशा पद्धतीने हा खेळ जो आहे तो इथे संपन्न झालेला असतो. पण इकडे मात्र रम्या म्हणत असते, नाही आई, मी एवढ्या सहजासहजी हार मानणार नाहीये. आता खरं पाहायला गेलं ना तर त्या दोघींना ही फुटू शकत, पण मग फूट पाडायची असेल तर ती कोणामध्ये पाडावी असं जर वाटलं ना तर ती फूट फक्त आणि फक्त इकडे काव्या आणि पार्था या दोघांनाही एका विरोधात भडकवलं तर मग मात्र फूट पडू शकते, असं इथे आता ती बोलते. त्याच वेळेला वसू तिच्याकडे पाहतच असते. आता रम्या कशा पद्धतीने पार्था आणि काव्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करेल हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे. तर पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.